नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीच्या वतीने मंगळवारी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपतींच्या स्मारकास दुग्धाभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आले. धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी श्रीनाथ पवार, प्रमोद कंगराळकर, निशांत कुडे, श्रवण जुटे, मंथन कामुले, सुमित पाटील, प्रसाद पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती विभाग व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जयंती उत्साहात पार पडली. कुमार गंधर्व कला मंदिरामध्ये हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुब्राम यंटेत्तिनवर, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, अपर पोलीस अधीक्षक वेणुगोपाल, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भुजंत्री आदी उपस्थित होते. गेली 65 वर्षांहून अधिक काळ सीमा भागातील मराठी भाषिक जनता न्यायाची प्रतीक्षा करीत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्राने हक्क सांगितलेल्या 865 गावांसाठी वैद्यकीय तसेच अनेक योजनांचा लाभ सीमावासियांना दिला होता. पण त्याचा लाभ देताना कर्नाटक सरकार आडकाठी आणत आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारला याबाबत सूचना करून विविध योजनांचा लाभ मिळावा या मागणीचे निवेदन बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना देण्यात आले. गुरे चारण्यासाठी शेताकडे गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना कणकुंबी नजीकच्या नवीन हुळद गावात रविवारी घडली. विठ्ठल धुळाजी गावडे, वय वर्षे 58 असे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्याला बेळगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सौंदलगा येथील पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मांगूर फाटा येथे भरावा टाकण्याचे चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पाहणी केली. यावेळी पूरग्रस्त समितीच्या सदस्यांनी शरद पवार यांना निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना दिल्ली येथे येण्यासाठी निमंत्रण दिले व या प्रश्नातून मार्ग काढूया असे आश्वासन वेदगंगा पूरग्रस्त समितीला दिले. जिल्हा पंचायतीचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी मंगळवारी अधिकृतपणे कार्यालयात हजर राहून कार्यभार स्वीकारला. तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या. नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत, वेळेत हजर राहावे अशी सूचना करून पहिल्याच दिवशी बेजबाबदार कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीतच निधी वाटपावरून जोरदार वाद निर्माण झाला आहे. काही प्रभागांमध्ये अधिक निधीची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव येताच मनपातील विरोधी गटनेते मुजमिल डोनी आणि नगरसेवक शाहिद खान पठाण यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत त्या प्रस्तावाबाबत कोणताच ठराव मंजूर करण्यात आला नाही. चिकोडी तालुक्यातील सदलगा येथे दूधगंगा नदीकाठावर प्राचीन श्रीराम मंदिर आढळून आले आहे. ऐन अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना 2 दशकांपूर्वी नदीकाठी बुडालेले हे मंदिर महापुरात लुप्त झाले होते. मात्र आता दूधगंगा नदीचे पाणी पातळीत घट झाल्यामुळे येथील श्रीरामाचे हे मंदिर पुन्हा पाण्याबाहेर दिसू लागले आहे. त्यामुळे सदलगा ग्रामस्थातून तसेच राम भक्तांमध्ये उत्साह वाढला आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना 2023 मध्ये तब्बल 3.95 कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. यामध्ये मंदिरे, किल्ले, धबधबे, अभयारण्ये आदींचा समावेश आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हाही पर्यटन स्थळ म्हणून पुढे येऊ लागला आहे. राजहंसगड किल्ला, सौदत्ती श्री रेणुका यल्लम्मा डोंगर, जोगन भावी, गोकाक फॉल्स, गोडचिन मलकी, भीमगड अभयारण्य, सोगल सोमनाथ,
चिंचली श्री मायक्का यासह इतर प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. बेळगाव तालुक्यातील राजहंसगड किल्ला, सौदत्ती श्री रेणुका यल्लम्मा डोंगर, कित्तूर चन्नम्मा किल्ला आदींचा विकास साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. याबरोबर भूत रामनहट्टी येथे प्राणी संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत भर पडू लागली आहे. भूत रामनहट्टी येथील प्राणी संग्रहालयात नव्याने दुर्मिळ प्रजातीचे पक्षी दाखल होणार आहेत. त्यामुळे प्राणी संग्रहालयात पक्ष्यांच्या किलबिलाट वाढणार आहे. पक्ष्यांना ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून पर्यटकांना लवकरच प्राणी संग्रहालयात रंगीबेरंगी पक्षी पाहावयास मिळणार आहेत. खानापूर शहरात अनेक ठिकाणी सरकारच्या निर्देशानुसार बांधकामासाठी देण्यात आलेल्या परवानगी व्यतिरिक्त बांधकामे होत आहेत. त्यामुळे शहरातील अरुंद रस्त्यांचा प्रश्न पुन्हा गंभीर होणार आहे. शहरातील सुरू असलेल्या बांधकामांवर नगरपंचायतीने कानाडोळा केला असून याचा फायदा बांधकाम मालक घेत असून नगरपंचायत आणि बांधकाम मालक यांच्यात साटेलुटे झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. बाजारगल्ली वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिर विकास समितीतर्फे अयोध्या येथील राम मंदिराच्या रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सोमवार दिनांक 22 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामतारक होम व श्रीराम नामस्मरण केले जाणार असून विभागातील नवविवाहितांना पूजेला बसण्याची संधी मिळणार आहे. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष अजित भैया शिंदे, कर्नाटक राज्याचे संरक्षक ईश्वर शेठ जाधव यांच्या अनुमोदनाने कागवाड गावचे सुपुत्र व बेळगावचे प्रतिष्ठित उद्योजक संतोष शेठ पवार यांची अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यानिमित्त त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अलतगा येथील शिवारात अळंबींची उगवण झाली आहे. सहसा पावसाळ्यानंतर दिसणारी अळंबी चक्क हिवाळ्यात दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नैसर्गिकरित्या हिवाळ्यात उगवलेल्या अळंबींबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर अळंबींची नैसर्गिक उगवण होते. शिवाय बाजारात देखील अळंबी विक्रीसाठी दाखल होतात. अळंबी उगवण कमी प्रमाणात असल्याने याचा दर देखील भरमसाठ असतो. मात्र अलतगा येथे चक्क हिवाळ्यात अळंबी उगवण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. हनुमंत कंगराळकर यांना ही अळंबी सापडली आहेत. गत 10 दिवसांपूर्वी अथनी उत्तर भागात झालेले ढगाळी वातावरण आणि अवकाळी पावसाने द्राक्षांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा मोठा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. यामुळे द्राक्ष बागांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. राज्य सरकारने दुष्काळ घोषित केला आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांना कोणत्याही मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान द्राक्ष पिकांची झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी बागायतदार शेतकऱ्यांतून होत आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.